गेल्या 2 महिन्यामध्ये देशात आणि राज्यात प्रचंड तापमान वाढले। लोक अगदी पावसाची आतुरतेने वाट पाहत आहेत। प्रशांत महासागरामध्ये अल निनो सक्रिय झालाय। अमेरिकी हवामान संस्था नोआनं याची पुष्टी केली आहे। अल निनोच्या तीव्रतेमुळे जगभरामध्ये आता दुष्काळाची शक्यता आहे। अल निनो म्हणजे काय आणि त्याचा किती मोठा परिणाम जाणवतोय ते आपण पाहूया। राज्यातील पावसाबद्दल सर्वात मोठी आणि धक्का देणारी बातमी समोर आलेली आहे। बघा, राज्यातील शेतकऱ्यांवरती आता मोठा संकट येत आहे, कारण पुढच्या जुलै, ऑगस्ट आणि सप्टेंबर या 3 महिन्यांच्या पावसाबद्दल सर्वात मोठी आणि धक्का देणारी बातमी आता समोर आलेली आहे। बघा, 2025 म्हणजेच मागच्या वर्षामध्ये पावसाने शेतकऱ्यांना गामागून करून सोडलेलं होतं। गेल्या 50 वर्षातील सगळ्यात मोठा पाऊस या 2025 सालामध्ये पडलेला होता, परंतु या 2026 सालामध्ये पाऊस नसल्याची सर्वात मोठी माहिती आज समोर आलेली आहे। बघा, विचार करायला गेलं तर 1972च्या दुष्काळापेक्षा भयानक दुष्काळ या 2026 मध्ये पडण्याचा अंदाज या ठिकाणी अभ्यासकांनी वर्तवलेला आहे। आता असे काही जिल्हे आहेत, असे काही महाराष्ट्रातील विभाग आहेत, त्या जिल्ह्यांमध्ये, त्या विभागांमध्ये जुलै, ऑगस्ट आणि सप्टेंबर या 3 महिन्यांपर्यंत पाऊस लांबणार असल्याची माहिती आता समोर आलेली आहे। आता बघा, जर तुम्ही शेतकरी असाल आणि इथून पुढे पावसाचे दिवस कशा पद्धतीने आहेत याबद्दल जर तुम्ही विचार करत असाल तर तुमच्यासाठी अत्यंत महत्त्वाची बातमी आता समोर आलेली आहे। बघा, 2026च्या पावसाबद्दल सर्वात मोठी आणि धक्का देणारी बातमी समोर आलेली आहे, कारण 2026चा पावसाळा आता कोरडा जाणार, शेतकरी बांधवांना रडवणार। या जिल्ह्यांमध्ये जुलै, ऑगस्ट आणि सप्टेंबर या 3 महिन्यांसाठी पाऊस लांबणीवरती जाणार। बघा, आता आलेल्या बातमीनुसार हवामान खात्याकडून या 12 जिल्ह्यांची यादी आता जाहीर करण्यात आलेली आहे। शेतकऱ्यांसमोर सर्वात मोठं संकट या ठिकाणी आता समोर आलेलं आहे। त्यामुळे पत्रकार परिषदेमधून राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस साहेब यांनी या पावसाची शक्यता पूर्णतः कमी असणार असल्याची माहिती समोर आलेली आहे। त्यामुळे पहिल्या पिकाला पाऊस पडेल का अंदाज शेतकरी बांधव लावत आहेत। पहिले पीक म्हणजे कोणते, तर बघा, बाजरी असेल, मका असेल, सोयाबीन असेल, कापूस असेल, तर अशा वेगवेगळ्या पिकांसाठी पहिला पाऊस आहे का? भारतीय हवामान खातं काय सांगतंय, पुण्यातील वेधशाळा काय सांगतायत, तसेच वेगवेगळ्या तज्ञांनी याबद्दल काय सांगितले आहे याचीच माहिती आपण सविस्तर पद्धतीने आता आपण पाहणार आहोत। आता बघा, भारतीय हवामान खात्याने एक मोठा खुलासा केलेला आहे। या खुलाशामध्ये त्यांनी स्पष्टपणे सांगितले आहे की 2026 मध्ये महाराष्ट्रातील या 12 जिल्ह्यांमध्ये दुष्काळ पडणार, शेतकरी रडणार। या 12 जिल्ह्यांमध्ये जुलै, ऑगस्ट आणि सप्टेंबर या 3 महिन्यांकरता पाऊस येणार नसल्याची मोठी बातमी आता समोर आलेली आहे। आता त्याचं कारण म्हणजे प्रशांत महासागर आणि हिंदी महासागरामध्ये अशी एक विचित्र परिस्थिती निर्माण झालेली आहे की ज्यामुळे संपूर्ण देशभरामध्ये 2026चा पावसाळा अगदी भयानक असणार असल्याची माहिती समोर आलेली आहे। आता बघा, सगळीकडेच आपल्याला उन्हाळाच उन्हाळा पडल्याचं पाहायला मिळत आहे। दुपारी 2 वाजता ऊन आहे, दुपारी 4 वाजता ऊन आहे आणि संध्याकाळी 5 वाजता सुद्धा जर बघितला तरी पण आपल्याला मोठ्या प्रमाणामध्ये ऊनच ऊन आपल्याला पाहायला मिळत आहे। टेम्परेचर सुद्धा मोठ्या प्रमाणामध्ये वाढत आहे, ज्यामुळे शेतकऱ्यांसाठी हा पावसाळा एकदम भयानक असणार असल्याची माहिती समोर आलेली आहे। आपल्या भारत देशामध्ये जे पण काय मॉडेल्स आहेत, जे पण काय हवामान खाते आहेत आणि जे मॉडेल्स आहेत, तर या मॉडेल्सने या 2026 मध्ये या 12 जिल्ह्यांमध्ये दुष्काळ पडणार असल्याचे अंदाज आज वर्तवलेले आहे। मग एकंदरीत तुम्ही कोणत्या जिल्ह्यामध्ये राहता, कोणत्या तालुक्यामध्ये राहता, त्या ठिकाणी कशा पद्धतीचा पाऊस 2025 सालामध्ये पडलेला आहे, कारण 2025 सालामध्ये तुम्हाला पाऊस नको झालेला होता, परंतु आता या 2026 सालामध्ये हा पाऊस पडणार नसल्याची माहिती आता समोर आलेली आहे। आता मग तुम्ही पेरणी कोणत्या महिन्यामध्ये कराल तर याची सविस्तर माहिती आपण या व्हिडिओच्या माध्यमातून पाहणार आहोत। आता बघा, विचार करायला गेला तर 2025 ला जो पाऊस पडला होता त्या पावसामुळे शेतकरी बांधव प्रचंड वैतागून गेलेले होते, कारण या 2025च्या पावसामुळे मोठ्या प्रमाणामध्ये या ठिकाणी शेतकरी बांधवांना तुमच्या पिकांचं मोठं नुकसान झालेलं होतं। आता बघा, मग 2026च्या पावसाला कधीपासून सुरुवात होणार आहे, प्रशांत महासागरामध्ये, हिंदी महासागरामध्ये नेमका कोणता बदल या ठिकाणी झालेला आहे, ज्यामुळे 2026चा पावसाळा दुष्काळग्रस्त असणार असल्याची माहिती समोर आलेली आहे। आता या
ठिकाणी महाराष्ट्रामधील सर्व जिल्ह्यांमध्ये आता दुष्काळ पडणार नाही। महाराष्ट्र राज्यातील या 12 जिल्ह्यांमध्ये मोठ्या प्रमाणामध्ये ऊन राहिलं, या जिल्ह्यांमध्ये पाऊस पडणार नसल्याची माहिती आता समोर आलेली आहे। आता बघा, जुलै, ऑगस्ट आणि सप्टेंबर हे 3 महिने शेतकऱ्यांसाठी अत्यंत महत्त्वाचे असतात, कारण या 3 महिन्यांमध्ये शेतकरी बांधव पेरणी करून या ठिकाणी चांगल्या पद्धतीने पीक येत असतो, परंतु याच महिन्यांमध्ये अरबी समुद्रामध्ये आणि प्रशांत महासागरामध्ये दुष्काळ पडणार अशा प्रकारची माहिती आता समोर येत आहे। आता बघा, सर्वांनी 2 मिनिटं वेळ काढून हा व्हिडिओ सविस्तर पाहायचा आहे, कारण मॉडेलच्या माध्यमातून 2026चा पावसाळा कसे असेल याविषयी सर्वात महत्त्वाची माहिती देण्यात आलेली आहे। बघा शेतकरी बांधवांना, 2 दिवसांपूर्वी राज्याचे मुख्यमंत्री फडणवीस साहेब यांनी पत्रकार परिषद घेऊन सर्व शेतकरी बांधवांना अत्यंत दुःखाची आणि अत्यंत वाईट बातमी दिलेली होती। ती बातमी म्हणजे सध्याच्या स्थितीला अल निनो सक्रिय झालेला आहे। अल निनो सक्रिय झाल्यामुळे आता या 2026 सालामधील जुलै, ऑगस्ट आणि सप्टेंबर या 3 महिन्यांसाठी जो पाऊस आहे तर तो पाऊस कशा प्रकारचा असणार आहे, परंतु जे उर्वरित जिल्हे आहेत तर या उर्वरित जिल्ह्यांमध्ये पाऊस कसा असेल, कोणत्या जिल्ह्यामध्ये जास्तीत जास्त पाऊस पडेल, कोणत्या जिल्ह्यामध्ये कमी स्वरूपाचा पाऊस पडेल आणि कोणत्या जिल्ह्यामध्ये दुष्काळ पडणार आहे, तर याची आपण संपूर्ण सविस्तर अगदी डिटेल्समध्ये माहिती देत आहोत। त्यामुळे जर तुम्ही शेतकरी बांधव असाल किंवा सर्वसामान्य नागरिक असाल आणि जर तुम्हाला या मान्सूनच्या पावसाबद्दल महत्त्वाची माहिती जाणून घ्यायची असेल तर हा व्हिडिओ पुढचे 2 मिनिटं सविस्तर पहा। आता बघा शेतकरी बांधवांना, आपल्या राज्याचे मुख्यमंत्री फडणवीस साहेब यांनी दिलेल्या माहितीनुसार 2025 सालामध्ये मोठ्या प्रमाणामध्ये अवकाळी पाऊस पडला आणि 2025 सालामध्ये मोठ्या प्रमाणामध्ये मान्सूनचा पाऊस सुद्धा पडलेला होता, परंतु आता या 2026 सालामध्ये थोडा पण पाऊस पडलेला नाही। फक्त पावसाने मान्सूनची झलक दाखवली, म्हणजे जून महिना सुरू झाला की जून महिन्याच्या पहिले 1-2 दिवसांमध्ये पाऊस पडला, म्हणजेच मान्सूनची झलक दाखवून पाऊस गायब झालेला आहे। त्यामुळे आता शेतकरी बांधव चिंतेमध्ये पडलेले आहेत। भरपूर शेतकरी बांधवांनी शेतामध्ये बियाणे टाकलेले होते, म्हणजेच मान्सूनचा पहिला पाऊस पडला की भरपूर शेतकरी बांधवांनी बियाणे टाकलेले होते आणि अजून पाऊस न पडल्यामुळे शेतकरी बांधव आता चिंतेमध्ये पडलेले आहेत। शेतकरी बांधव पाऊस कधी पडेल या आशेवरती आता थांबलेले आहेत, परंतु भरपूर शेतकरी बांधवांना असं वाटत आहे की आपले बियाणे वायाला जाणार की काय, आपलं नुकसान होणार की काय, अशा प्रकारामध्ये शेतकरी बांधव चिंतेमध्ये पडलेले आहेत। तर एकंदरीत शेतकरी बांधवांना आपल्या भारतीय हवामान खात्याने पावसाबद्दल काय माहिती दिलेली आहे, अल निनो कशा प्रकारे सक्रिय झालेला आहे अरबी समुद्रामध्ये, यासोबत प्रशांत महासागरामध्ये काय परिस्थिती निर्माण झालेली आहे, या परिस्थितीचा आणि या पावसाचा काय संबंध आहे याची माहिती सुद्धा देऊन टाकतो। बघा, मागच्या 2 दिवसांपूर्वी आलेल्या बातमीनुसार अरबी समुद्रामध्ये जे तापमान आहे तर या तापमानामध्ये वाढ झालेली आहे। अरबी समुद्रामध्ये ज्यावेळेस तापमानामध्ये वाढ होत असते त्यावेळेस काय होत असतं तुम्हाला सुद्धा माहिती आहे। तर बघा शेतकरी बांधवांनो, सध्याच्या स्थितीला पाहायला गेला तर महाराष्ट्र राज्यातील असे काही जिल्हे आहेत की त्या जिल्ह्यामध्ये अगोदरच पावसाची कमतरता होते आणि आता पाण्याची कमतरता भासत आहे। भरपूर शेतकरी बांधव मोठ्या प्रमाणामध्ये आता विचार करत आहेत की या ठिकाणी आता आपण बियाणे टाकलेले आहेत, काही शेतकरी बांधवांना पेरणी करायची आहे, परंतु शेतकरी बांधव आता आकाशाकडे बघत आहेत। आकाशामध्ये फक्त काळे ढग दिसत आहेत, मोसमी वारे मोठ्या प्रमाणामध्ये वाहत आहेत, परंतु पावसाचा एक थेंब सुद्धा पडत नाहीये। त्यामुळे शेतकरी बांधव चिंतेमध्ये पडलेले आहेत। हवामान खात्याचे अभ्यासक पंजाब डग साहेब तर यांनी सुद्धा आज एक महत्त्वाची बातमी दिलेली आहे। यासोबत पुण्यातील वेधशाळा, हवामान खाते यांच्याकडून IMD कडून सुद्धा काही महत्त्वाचे अपडेट समोर आलेले आहेत। म्हणजे 2026चा पावसाळा कसा असेल, 2026 मध्ये शेतकरी बांधवांनी पेरणी कधी करावी, आता जून तर संपत आलेला आहे, मग जुलै, ऑगस्ट आणि सप्टेंबर या 3 महिन्यांकरता पाऊस कसा असणार याकडे शेतकरी बांधवांचे लक्ष लागलेलं आहे। तर बघा शेतकरी बांधवांना 2025 सालामध्ये अल निनो जास्त सक्रिय झालेला नव्हता, त्यामुळे मागच्या वर्षी अवकाळी पाऊस पडला। अवकाळी पावसामुळे शेतकरी बांधवांना घामाघूम करून सोडलेला होता। शेतकरी बांधवांचं मागच्या 2025च्या पावसामध्ये मोठ्या प्रमाणामध्ये नुकसान झालेलं होता। यावेळेस आता 2026 सालामध्ये अवकाळी पाऊस तर काय पडलेला नव्हता, परंतु मान्सूनचा सुद्धा तपास लागना झालाय। मान्सून पाऊस फक्त झलक दाखवून गायब झाल्याचं सुद्धा बोललं जात आहे। तर एकंदरीत शेतकरी बांधवांना 2026 सालचा पावसाळा कसा असणार हा जर अंदाज तुम्हाला पाहायचा असेल तर पुढचे 2 मिनिटं हा व्हिडिओ सविस्तर पहा। परंतु शेतकरी बांधवांना तुमच्या मनामध्ये प्रश्न पडलेला असेल की आम्ही पेरणी कधीपासून करायची, पेरणीला पाऊस कधी पडेल, आमची पेरणी वायाला तर जाणार नाही, अशा प्रकारचे
महत्त्वाचे प्रश्न सर्व शेतकऱ्यांच्या मनामध्ये पडलेले आहेत. तर बघा शेतकरी बांधवांनो, आता तुम्हाला काळजी करायची गरज भासत नाही. कारण आता तुम्हाला काळजी करायची गरज का भासत नाही, तर बघा अरबी समुद्रामध्ये प्रशांत महासागरामध्ये ज्या पण काही हालचाली झालेल्या आहेत, तर या हालचालींमध्ये काय काय लक्षात आलेले आहे ते सुद्धा आपण सविस्तर पद्धतीने पाहत आहोत. तर बघा सर्वात महत्त्वाची गोष्ट म्हणजे अरबी समुद्रामध्ये, बंगालच्या उपसागरामध्ये आणि प्रशांत महासागरामध्ये ज्या पण काही घडामोडी होत आहे, त्यामुळे आज हवामान खात्याकडून महत्त्वाची माहिती देण्यात आलेली आहे. यासोबत पंजाब डक साहेब आहे, तर त्यांच्या माध्यमातून सुद्धा काही महत्त्वाची माहिती देण्यात आलेली आहे, ज्यामुळे शेतकरी बांधवांना आता खऱ्या अर्थाने दिलासा मिळत आहे. परंतु हे जे 12 जिल्ह्यातील शेतकरी बांधव आहेत, तर ते 12 जिल्ह्यातील शेतकरी बांधव आता चिंतेमध्ये पडलेले आहेत. कारण या 12 जिल्ह्यामध्ये पाऊस पडणार नाही, 12 जिल्ह्यामध्ये दुष्काळ असणार असल्याची माहिती समोर आलेली आहे. 12 जिल्ह्यांमध्ये दुष्काळ पडेल अशी बातमी समोर आल्यामुळे शेतकरी बांधव आता चिंतेमध्ये पडलेले आहेत. तर एकंदरीत शेतकरी बांधवांना, जर तुम्ही या 12 जिल्ह्यातील शेतकरी बांधव असाल तर तुम्ही पेरणी करायची की नाही, तुम्ही शेतामध्ये बियाणे टाकायचे की नाही, याची माहिती तुम्हाला आता सविस्तर पद्धतीने देत आहे, जेणेकरून तुम्हाला पण समजून येईल की तुमच्या जिल्ह्यामध्ये, तुमच्या तालुक्यामध्ये आणि तुमच्या गावामध्ये कशा प्रकारचा पाऊस असेल. कारण भरपूर शेतकरी बांधव आकाशाकडे डोळे लावून बसलेले आहेत, परंतु आकाशामध्ये काळे ढग दिसत आहेत, वारे वाहत आहेत, परंतु पावसाचा एक थेंब सुद्धा पडत नाही. परंतु सध्याच्या स्थितीला पाहायला गेला तर हवामान खात्याकडून, पंजाब डक साहेबाकडून महत्त्वाची बातमी आता देण्यात आलेली आहे. त्यामुळे अखेर भरपूर दिवसानंतर शेतकरी बांधवांना दिलासा मिळत आहे. आका जून महिना शेतकरी बांधवांनी पावसाची वाट पाहिलेली होते, परंतु जून महिन्यामध्ये पाऊस पडलेला नव्हता, त्यामुळे शेतकरी बांधव चिंतेमध्ये पडलेले होते. परंतु आता जुलै, ऑगस्ट आणि सप्टेंबर या 3 महिन्यांमध्ये कशा स्वरूपाचा पाऊस असेल याची शेतकरी बांधव प्रतीक्षा करत होते, त्यांना चिंता लागलेली होती. अखेर या ठिकाणी आता 3 महिन्यांसाठी पाऊस कसा असणार आहे याविषयी पंजाब डक साहेब असतील, हवामान विभाग असेल, तर यांच्याकडून महत्त्वाची माहिती आता देण्यात आलेली आहे. तेच माहिती तुम्हाला सविस्तर पद्धतीने आता सांगत आहे. आता बघा शेतकरी बांधवांना, सध्याच्या स्थितीला पाहायला गेलं तर मुख्यमंत्री फडणवीस साहेब यांनी सर्व शेतकरी बांधवांना अर्जंटमध्ये पत्रकार परिषद घेऊन महत्त्वाची माहिती दिलेली आहे. बघा राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस साहेब यांनी दिलेल्या माहितीनुसार आणि हवामान विभागाने दिलेल्या माहितीनुसार, पंजाबराव डक यांनी दिलेल्या माहितीनुसार, पुण्यातील वैद्यशाळेने दिलेल्या माहितीनुसार 12 जिल्ह्यांमध्ये दुष्काळ पडणार आहे. तर या 12 जिल्ह्यातील शेतकरी बांधवांनी, सामान्य नागरिकांनी काय केले पाहिजे याविषयी सुद्धा आता महत्त्वाची माहिती देण्यात आलेली आहे. परंतु कोणत्या जिल्ह्यामध्ये आता जुलै, ऑगस्ट आणि सप्टेंबर या 3 महिन्यांमध्ये पाऊस राहील, कोणत्या जिल्ह्यामध्ये कमी स्वरूपाचा पाऊस राहील आणि कोणत्या जिल्ह्यामध्ये कसलाच पाऊस पडणार नाही, तर याविषयी सुद्धा महत्त्वाची माहिती आता समोर आलेली आहे. ती माहिती सुद्धा आपण सविस्तर पद्धतीने आता पाहत आहोत. बघा शेतकरी बांधवांना, तुम्ही भरपूर दिवसांपासून विचारपूस करत होतात, परंतु यापुढे तुम्हाला आता विचारपूस करण्याची गरज भासत नाही, कारण डायरेक्ट महत्त्वाची माहिती समोर आलेली आहे. तुमच्या जिल्ह्यामध्ये, तुमच्या तालुक्यामध्ये, तुमच्या गावामध्ये पाऊस कशा स्वरूपाचा असणार आहे, म्हणजेच मध्यम स्वरूपाचा असेल, तीव्र स्वरूपाचा असेल की पावसाचा खंड पडणार आहे, तर याचीच माहिती आता सांगत आहे. तर बघा शेतकरी बांधवांना, अमरावती विभाग असेल, कोकण विभाग असेल, विदर्भ असेल, मराठवाडा असेल, तर या विभागातील भरपूर शेतकरी बांधव आता पावसाच्या आशेवरती बसलेले आहेत. कारण सर्व शेतकऱ्यांकडे विहीर नसते, सर्व शेतकऱ्यांकडे बोर नसतात, सर्व शेतकरी बांधवांना पाण्याची सोय नसते. भरपूर शेतकरी बांधव पावसाच्या भरोश्यावरती शेती करत असतात. परंतु या 2026 सालामधील जून महिन्यामध्ये, कारण जून महिना हा मान्सूनच्या सुरुवातीचा महिना असतो, बघा जून महिन्यामध्ये पाऊस आला तरच पुढच्या महिन्यांमध्ये पाऊस येत असतो. परंतु जून महिन्यामध्ये पाऊस न पडल्यामुळे शेतकरी बांधवांच्या मनामध्ये आता मोठ्या प्रमाणामध्ये चिंता पसरलेली आहे. कारण जून महिन्यामध्ये पाऊस न पडल्यामुळे शेतकरी बांधवांना असं वाटत आहे की आता जुलै, ऑगस्ट आणि सप्टेंबर या 3 महिन्यांमध्ये पाऊस पडणार नाही, 3 महिने फक्त कोरडे वारे वाहतील, अशा प्रकारची शक्यता शेतकरी बांधवांना वाटत आहे. तर बघा शेतकरी बांधवांना, आपल्या राज्यातील परभणी जिल्हा, बीड जिल्हा, अकोला जिल्हा, धाराशिव, छत्रपती संभाजीनगर, अहिल्यानगर जिल्हा, यवतमाळ जिल्हा, अमरावती जिल्हा, भंडारा जिल्हा, गोंदिया जिल्हा, नंदुरबार जिल्हा, यासोबत नांदेड जिल्हा, नागपूर जिल्हा, तर या जिल्ह्यांमध्ये जुलै, ऑगस्ट आणि सप्टेंबर या 3 महिन्यांसाठी पाऊस पडेल. उर्वरित जे मुंबई शहर, मुंबई उपनगर, अमरावती, पुणे आहे, यासोबत रत्नागिरी, रायगड, सातारा, कोल्हापूर आहे, तर या जिल्ह्यामध्ये सुद्धा पाऊस पडेल. परंतु शेतकरी बांधवांनो, राज्यातील सर्व जिल्ह्यांमध्ये पाऊस पडणार आहे, परंतु काही जिल्ह्यांमध्ये जास्त पाऊस, काही जिल्ह्यांमध्ये कमी पाऊस आणि काही जिल्ह्यांमध्ये
एकदम कमी स्वरूपाचा पाऊस पडेल, परंतु जुलै ऑगस्ट आणि सप्टेंबर या 3 महिन्यांमध्ये पाऊस